अमोल आणि प्रसाद आघाडीच्या जोडीमध्ये आपण पाहतोय. मयूर गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. यावेळेचा बॉल चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, काटा बदलला या ठिकाणी. हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगल्या प्रकारची फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती असताना मयूरची पाहायला मिळतीये. 100% योगदान मयूरने या मॅच मध्ये त्याचं दिलं असंच म्हणावं लागेल. मग पहिली फेरी असेल किंबहुना, दुसरी फेरी असेल किंबहुना, ही अंतिम मॅच असेल. मयूरने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं. A1 क्वालिटीचा खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिले षटक मॉनिटरी पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संघाची जबाबदारी खांद्यावरती असणार आहे. याही वेळेला फटका चांगला आहे. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा केलाय वार. चेंडू वन बाउंस सीमा पार. या तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 4 धावा आल्या. एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 8 धावा होतं. त्या मयूरवरती आता मात्र हल्ले चढलेत. 3 चेंडू 8 धावा खर्च झाल्यात. हरकत नाहीये, मयूर कमबॅक करणं जाणतो. कमबॅक इथून देखील होऊ शकतो. जास्तीच्या धावा गेल्या नाहीयेत. अमोल थांबण्याचं नाव घेत नाहीये. यावेळीचा बॉल, याही वेळेला उडवलाय बॉल. मिनी हेलिकॉप्टर, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये हा फटका आलाय अंगलट. या मॅचची पहिली विकेट. युनिट नंबर 3 मध्ये आपण किरणला पाहतोय. हा गांडीची कमीच नव्हत. पहिलं षटक प्रगतीपथावरती मॉनिटरी पॉवर प्लेचं षटक किती करू. अमोलच्या विरोधात चक्रव्यूह आखला गेला. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये आधीच क्षेत्ररक्षक तैनात होता आणि अद्याप आपण पाहिलं ना, बाहेरच्या चेंडूवरती छेडछाड करत असताना अमोल मात्र त्या ठिकाणी चक्रव्यूहात फसले गेले असंच म्हणावं लागेल. किती करू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण दाखल झाले. यावेळीचा बॉल आडव्या बॅट अगदी त्याच प्रकारे क्षेत्ररक्षक या ठिकाणी सुरू घेताना पाहायला मिळाली आहे. हवेमध्ये फ्लाय झाले होते. फिरतोय की काय असंच वाटलं होतं. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून धरणीमध्ये त्याला दान झाला. टू गेट अ लाईफ 600 झाला आता. जरूर प्राप्त होतोय, परंतु हे एफर्ट्स आपल्याला आवडले असतील तर टाळ्या मारा, हरकत नाहीये मित्रांनो. अप्रतिम एफर्ट्स. 5 चेंडू 9 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी मार्क वरती आपण मयूरचा विचार करतोय. थोड्या वेळापूर्वी देखील मी म्हटलं होतं, मयूर कमबॅक करणं जाणतो. 2 चौकार जरूर खाल्ले, परंतु कमबॅक देखील त्यांनी केलंय. यावेळीचा बॉल, यावेळीचा बॉल. दोन्ही हात समांतर. धाव फलकावरती धावाले अवंतर धावे. प्रसाद शिरर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. यावेळीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. अपील तर झाले.
खेळ या ठिकाणी संपला. गोलंदाजी मार्कवरती असताना मयूरचं कौतुक करेल. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा 4 धावा आल्या, चौथ्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली, 5व्या चेंडूवरती 1 धाव आली आणि 6वा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला निर्धाव येताना पाहायला मिळतो. एकंदरीत 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. एका यशस्वी षटकाची सांगता अखेर एक कड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती 10 धावा लागल्यात. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी सुहास दाखल झाले आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो नागोटणे वेलचीत या संघाचे ऐकून आहेत. अगदी भारतभरामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर आखाती देशांमध्ये जाऊन आपल्या नावाचा बोलबाला सातत्यानं गाजवताना पाहायला मिळालेत. हो, यावेळेचा बॉल फिंगर रोल केली गेली, काटा बदलण्याचा प्रयत्न राहिला, समोरची दिशा मार्ग काढलाय. चेंडू दान 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 करत सीमा पार, नंतर धावा नशिबाच्या 4 चौकात. शफल झाले, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फिंगर रोल केली गेली. लेग कटचा अटेम्प्ट, चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. सुहास, आपण आखाती देशामध्ये जाऊन का खेळतो याचं प्रात्यक्षिक दिलंय. यावेळीचा बॉल खोल टाकलाय, 4 मुंड्या चित करणारी गोलंदाजी. ते म्हणतात ना, जगडवून ठेवलं गेलं. कबड्डीमध्ये अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं. बॅट काढण्याची मुभास या चेंडूवरती दिली नव्हती सुहासने. पहिल्या चेंडूवरती 4 जरूर आल्या, परंतु कमबॅक करणं जाणतो. आपण आखाती देशामध्ये जाऊन का खेळतो, आपण व्यावसायिक क्रिकेटर का आहोत याचं प्रात्यक्षिक. याही वेळेला फिंगर रोल केली गेली, याही वेळेला बघा चेंडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आपल्या पटवाऱ्यामधून आगलं वेगळे ब्रह्मास्त्र सातत्यानं तो वापरतोय. नाविन्यपूर्ण गोलंदाजी. हो, व्हरायटीज आहेत. हा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं अजरामर आणि अजरामर आहे. पहिल्या चेंडूवरती 4 आले आणि लगातारचे 4 चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळाले. याही वेळेला चकवा दिलाय. हात हातावर, नशीब नशिबावर. निघालं. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. बघा मित्रांनो, व्यावसायिक खेळाडूंची हीच तर ओळख असते ना. सुहास गोलंदाजी मार्कवरती आले, पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि त्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं की सुहासला टार्गेट केलं जाईल की काय, परंतु तसं झालेलं नाहीये. त्याने आपल्या कर्तृत्वाची ठसा याही ठिकाणी उमटवली आणि लगातारचे 5च्या 5 चेंडू आपण पाहिले ना, आपल्या पटवाऱ्यामधून वेगवेगळे ब्रह्मास्त्र त्याने हाताळले आणि 5च्या 5 चेंडू मात्र या ठिकाणी बॅटर किरणला मात्र त्या ठिकाणी स्तब्ध, जणू काही बालवायत आपण स्टॅच्यू म्हणतो ना, अगदी स्टॅच्यू दिल्यासारखं स्तब्ध केलं होतं. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आता मात्र बघा ना, ओमेगा ओव्हर अगदी आपण पाहिलं, चॅलेंजिंग ओव्हर. इथे तर या 7 चेंडू मध्ये आपण 14 धावा बनवल्या तर 5 धावांचा ऍडिशन आपल्याला प्राप्त होईल. परंतु आपण जर 14 धावा बनवल्या नाहीत ना, तर मात्र 5 धावा आपल्या खात्यातून मायनस देखील केल्या जातील. षटक क्रमांक 3 मध्ये आपण कल्पेशला पाहतोय. कल्पेश रनवेवरती दाखल झालेत. 12 चेंडू मध्ये जास्तीच्या धावा बनलेल्या नाहीयेत, 14 धावा फक्त झाल्यात. कल्पेश, यावेळीचा बॉल फटका चांगला आहे, अलॉंग द कार्पेट, वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये शत्रूचे डाऊन द बॉल आलेत. 1 धाव झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, आणि काय घडलंय जिद्द मनाची, ताकद पायाची, नादमस्तीचा खेळ क्रिकेटचा.
या क्षणाचा फायदा घेण्यात आला आणि बघता बघता दुसरी धावे सुद्धा अगदी सहजरित्या या ठिकाणी प्राप्त झाली आहे. 2 धावेच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे प्लाय होतोय तब्बल 16 या अंकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. ओमेगा ओव्हर. यावेळीचा बॉल बिग टाइम स्ट्रोक. संधी आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. मोठा मासा गलाला. आ गया ऊंट पहाड़ के नीचे. हा तू ये इथं आयरस कमी नाही करतोय बा. या मॅच ची संजीवनी किंबहुना या मॅच ची गोल्डन विकेट प्रसाद डगआउटच्या दिशेने निराशा घेऊन परतताना पाहायला मिळाला. कारण त्याला माहिती होतं मैदानाच्या आतमध्ये माझं उभं असणं किती महत्वाचं आहे. आणि त्यानंतर मात्र साधं शॉट सिलेक्शन करत असताना कुठेतरी आपण पाहिलं बॅटची वरची कडा घेतली आणि त्यानंतर साधी सिंपल जेल देऊन बसली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यावेळेचा बॉल समोरची दिशा आपल्या फॉलो थ्रो मध्ये. ओहो निर्धाव चेंडूची संगता. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसरा चेंडू मात्र आपण या ठिकाणी पाहिलं एक भोवली मोठी विकेट घेताना पाहायला मिळाली. तिसरा चेंडू निर्धाव. आता मात्र या 3 चेंडू मध्ये 12 धावा बनवायचे. 12 धावा बनल्या तर 5 धावा जास्तीच्या प्राप्त होतील. परंतु बनल्या नाही ना तर 5 धावा आपल्या खात्यामधून मायनस देखील होतील. यावेळेचा बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. ओहो व्हॉट एफर्ट्स. 1 धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाली आहे. दुसरी धाव देखील झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? नाही नाही नाही. दुसरी धाव झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना आपण पाहिलं या ठिकाणी चांगला कॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर कार्डचा एकंदरीत आपण विचार करतोय 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. हेच आपण पाहतोय या ठिकाणी. थर्ड अंपरकडे आपण जातोय. तिसऱ्या पंचांची आपण मदत घेतोय या ठिकाणी. चार धावा आहेत. त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक बाउंड्रीला टच झाले होते आणि त्यानंतर चेंडू त्यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज रनवेवरती दाखल. याही वेळेला आडवा बॅटने खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन. एका रुलावरती 2 गाडी. आहे 14 धावा बनवायचे. 7 धावा बांधल्यात. देखने की हिम्मत है कौन?
21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळेस काटाकीर चेंडूला फेकून दिलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. कुणालाच नाखुश केलं जाणार नाही. आपण जर ही मॅच पाहायला आलेला आणि आपण जर मैदानाच्या बाहेर जर कॅश पकडताय तर आपल्याला देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आजची दुसरी रात्र आहे म्हणून आजच्या दिवसामध्ये 200 रुपये किंबहुना संध्याकाळच्या नंतर 300 रुपये होतील कॅश प्राइज. षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. परंतु ओमेगा चॅलेंजिंग ओव्हर 14 धावा बनवायच्या होत्या. इथे मात्र 14 धावा बनलेल्या नाहीये, 13 धावा बांधल्या आणि म्हणूनच की काय 5 धावा आपल्या खात्यामधून कापल्या देखील जातील. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहिलं ना तब्बल 27च्या अंकानंतर गाडी 5 धावेने खाली घसरतीये, ती 22 या अंकावरती. अंतिम षटक प्रगतीपथावरती. यश पारंगे संघाची जबाबदारी खांद्यावरती आहे. स्लॉग ओव्हर मध्ये दाखल झाले आहेत. भैरवीचं षटक आपल्या मातृभाषेत मध्ये म्हणायचं झालं तर यावेळीचा बॉल. हो यावेळीचा बॉल इथे मात्र शरीरापासून दुडवण्याचा प्रयत्न राहिला आणि अफजल खानाला फाडला. आमच्या वाटेवरती येऊन आमच्याशी वाटमारी करणाऱ्यांची त्यांच्या वाटेवरती जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवरती परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. गोलंदाजी मार्कवरती आपण यश पारंगीला पाहतोय. पहिला चेंडू वाईट जरूर हतलला. यावेळीचा बॉल काटा बदलला, फिंगर रोल केली गेली आणि त्यानंतर आपण पाहिलं लेग ब्रेकचा टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची संकेता. यश पारंगे या खेळाडूबद्दल आपण बोलत होतो. सातत्यानं चर्चित असलेलं हे नाव. येस निलेश देवरे सर याने आपण पाहिलं त्या ठिकाणी मॅच पाहत असताना चांगल्या प्रकारची कॅच बाहेर मारली होती बाउंड्री लाईनच्या आणि म्हणूनच प्रमोद शेठ अनंतराव मस्कर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील त्यांना दिले जाईल. बघा आपण कंपनीत जात असाल किंबहुना कंपनीतून इकडे येत असाल मित्रांनो की आपल्याला पैसे कमवण्यासाठी बाहेरच जावं लागेल किंबहुना कंपनीत जावं लागेल. प्रमोद शेठ अनंतराव मस्कर साहेब यांनी या ठिकाणी मात्र आपल्यासाठी ऑफर आणली आहे. बॉर्डर लाईनच्या बाहेर आपण कॅच केला आणि तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज जिंका. आणि आजच्या रजनीमध्ये मात्र हे प्राइज वाढणार आहे कारण आजची तिसरी रजनी असणार आहे आणि तिसऱ्या रजनीमध्ये हे प्राइज मात्र 300 रुपयाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. यश पारंगे गोलंदाज. यावेळीचा बॉल बाहेरचा चेंडू छेडछाड करताना पाहायला मिळाला. एक धाव घेण्यापासून अडवू शकणार नाहीये. एक धावेच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे फ्लाय होईल. तब्बल 24 या अंकावरती 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. जास्तीच्या धावा बनलेल्या नाहीयेत. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळीचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपच्या दिशेने फेकी राहिली आहे. वाईड अँकर लाईनच्या दिशेने
तो वाईट नव्हता असं म्हणावं लागेल. तर ती यश पारंगेची रणनीती होती. अगदी आपण पाहिलं शरीरापासून चेंडू दूर ठेवायचा, बाहेरचे फटके खेळण्यासाठी बॅटरला त्या ठिकाणी भाग पाडायचं आणि मग मात्र फसवायचं. यावेळेचा बॉल पॉइंटच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी अष्टपैलू म्हणजे काय तर सर्व गुण संपन्न असलेला. तर या अष्टपैलू व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने या मुख्य मंचकावरती हर्षलजी मुंडे सर पाहायला मिळतील. बघा मग युट्यूब ऑपरेटर असेल, त्यानंतर क्रिकेट समालोचन असेल आणि त्यानंतर स्वतः क्रिकेटर देखील असतील आणि त्यानंतर आता सध्याच्या घडीला ते तिचे ऑपरेटरच्या भूमिकेत देखील पाहायला मिळतील. हर्षल मुंडे हे नाव नाहीये तर सध्याच्या घडीला हे देखील एक ब्रँड बनलंय. यावेळीचा बॉल, याही वेळेचा बॉल, बॅट काढण्याची मुभा इथेही नाहीये. बॅट फिरले, बॅटचा ट्रास देखील चांगला होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपुष्टात निघालं. मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. बॅटिंग करत असताना कलमजे बांद्रे या कुलाड विभागातील आपण जर पाहिलं तर अगदीच मात्र एक गोड आवाज ज्यांचा आपल्याला ऐकायला मिळाला असे गोवेगावचे सुपुत्र समालोचक मित्र सन्माननीय निलेश जाधव सरांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे करणार आहोत. मुख्य मंचावरती हा विशेष मान सन्मान होईल. आमच्या युट्यूब वाहिनीला सुद्धा विनंती करणं आपण स्टेज जिकडे निलेश जाधव सरांचा सन्मान होतं. गोवेगावचा एक गोड आवाज आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे हा पुढचा प्रवास मोठा व्हावा आणि यासाठी मैत्री चषक नेहमी ऊर्जा निर्माण करत असतो आणि आजही या मैत्री चषकाच्या माध्यमातून आपला विशेष सन्मान इथे मात्र केला जातो. मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि पुढील वाट शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. दुसरा लो स्कोरिंगची मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत असं वाटलं होतं की आता बॉलिंग करणारी टीम ही आरामात पराभूत होईल, म्हणजे दुसऱ्या डावामध्ये, आणि बॅटिंग करणारी टीम आरामामध्ये या धावा चेस करेल. पण तेवढं सोपं नाहीये. या मैदानावरती कधी काय होईल त्याचाही काही नेम नाहीये. त्याच्यामुळं या ज्या काही धावा आहेत, म्हणजे टोटल आहे 27 धावांची, त्यांना हलक्यात घेऊ नका. हे सुरुवातीला सांगतोय म्हणजे पुढच्या मॅचमध्ये अजून रंगत येईल.
24 बॉल 27 धावांची गरज आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण हेही होतं की भांदेरे आणि त्याच वेळेला कळमजे यांच्याकडे गोलंदाज त्या दर्जाचेच आहेत, ते सुद्धा थांबवू शकतात. जर या मॅच मध्ये हव्या त्या विकेट मिळाल्या तर या 27 धावा सुद्धा थांबवल्या जातील. चला मॅच सुरुवात होईल. दुसरी इनिंग, दुसरा डाव. विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवस रात्रीतील ही शेवटची मॅच आहे आणि शेवटच्या मॅचला सुरुवात होती. सलामीची जोडी मयूर हेंड स्ट्राईकला पाहायला मिळतील तर 9 सेकंडला सुहास पवार बॉलिंगला. पहिला बॉल घेऊन आपण पाहतोय अमित दसाडे. काय वेग होता या बॉलला. भन्नाट वेगाचा चेंडू शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळाला. लेग बेंचच्या स्वरूपामध्ये चिकी सिंगल सुरुवात झाली आहे. या मॅचच्या डावाला दुसऱ्या एकेरी धावेनं टीम आपण पाहत बेलशेत नागुटणे हे दोन गाव एकत्र येत असताना पाहायला मिळालं. आणि एक ऑल इंडिया ओपनचा आयकॉनचा खेळाडू कल्याण परिसरातील सगळ्यांना बुरळ पाडली आहे. अगदी सुरतचं क्रिकेट तिकडे जाऊन गाजवलं, दक्षिण रायगडामध्ये क्रिकेट गाजवतात आणि सुद्धा त्याच दर्जाचा खेळ आपण पाहतोय. सुहास पवार. पुढचा बॉल अमित दसाडे. समोरचा बॉल कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग पाहायला मिळाला. अजून एक सिंगल मिळते. मॅच मध्ये मजा येईल याच्या मागचं कारण आहे गोलंदाजीचा दर्जा. तुम्ही पहा सुरुवातीपासून लो स्कोरिंगला जशी गोलंदाजी हवी आहे तशा दर्जाचं क्षेत्ररक्षण हवं आहे. त्याच पद्धतीच्या सगळ्या घडामोडी आतापर्यंत पाहायला मिळाल्या. 2 बॉलला 2 सिंगल. भांदेरे एक्सप्रेस युवा एक्सप्रेस माणगावची आहे. भरपूर वेग. बाहेरचा बॉल मिस टायमिंग, पण फिल्डर नाहीये तिकडे. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल 1 बाउंड सीमा रेषेच्या पलीकडे. या मॅच मधील हा पहिला चौका. पाठमधून चौकार पाहिल्या. पुढचा बॉल पुन्हा अमित दसाडे. समोरचा चेंडू फुलर रेंजचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. डिरेक्टिंगचा सुद्धा प्रयत्न झाला पण असफलता मिळाली. क्षेत्ररक्षकाला सिंगल मिळते मयूर हेंडेल आणि सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. संघाचा धावफल आहे 7 या आकड्यापर्यंत पोहोचलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 7 धावा. सुरुवातीला जे अपेक्षित नाहीये अमित दसाडे कडून तेच घडते. धावा खर्च होतात. समोरचा बॉल बॅटची कडा दिशा दिली होती. चांगली फिल्डिंग होती. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. ही मॅच इथून पुढे आपण जर पाहिलं तर चॅलेंजिंग ओव्हर मध्ये फिरणार का. 8 धावा आल्यात पहिल्या 5 बॉलला. शेवटचा 1 बॉल बाकी अमित दसाडेचा. समोर मयूर हेंडे एक महत्वाचा विस्फोटक फलंदाज आहे. नाईट शिफ्ट करून सुटल्यानंतर सगळे आमच्या आपण दाखल झाले. हार्दिक स्वागत आहे. या वेळेला बॅटची कडा जे हवं होतं ते मिळालं. या ओव्हर मध्ये असंही म्हणूया धावाही खर्च झाला पण विकेटही येते. 8 या आकड्यावरती पहिला धक्का मयूर हेंडे बाद. एनर्जी क्रिएट होती. थोडीशी एनर्जी कमी झाली आहे कारण की संध्याकाळी 7 वाजल्यापासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आणि अगदी आता जर आपण विचार केला तर सकाळचे 7:30 वाजायला आलेले आहेत. 7:27 झालेत आणि निश्चितपणे क्रिकेटचा महासंग्राम क्वालिफायची मॅच सुपर 4 ला कोण जाणार. मोठा आयकॉन खेळाडू शेवटच्या रात्रीमध्ये पुन्हा या मैदानावरती खेळण्यासाठी येणार. तो सुहास पवार असेल की मग प्रसाद पाटील असेल. पेनचा खेळाडू येईल की कल्याणचा खेळाडू येईल. या सगळ्या भूमिका आपण पाहणार आहोत.
8 धावा तर म्हणल्या, 18 बॉल 19 ची गरज आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज झालाय प्रसाद पाटील. आयकॉन खेळाडू बॉलिंग मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. समोर कडवं आव्हान आहे थोडं. सुहास पवार एक आयकॉन खेळाडू आणि 48 धावांचा तो वादळी खेळ काय खेळले होते मागच्या मॅच मध्ये. तिथून पुढे नागोडने ताचवेला बेलचे या टीमचा फ्लो चांगला पकडलाय. आयकॉन खेळाडू प्रत्येक रात्रीमध्ये आयकॉनचा दर्जा मोठा आहे. यावेळेला फटका बसला होता, फिल्डर होते पण तो बॉल गॅप मध्ये वन बाउंड सीमा रेषेच्या पलीकडे हा चौकार. मिळालाय प्रतिम पटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या. 4 धावा तिकडे येत असताना पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्यानं धावगती वाढली, धावा 12 पर्यंत पोहोचतील. प्रसाद पाटीलला कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये जर भरून राहायचंय. समोरचा बॉल पुन्हा बॅट फिरवल्या बॉलला स्पर्धेच्या दिशेला फिल्डर तिकडे मेल आणि एकेरी दबेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावपळकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल तर तब्बल 13 अंकावरती धावगती पोहोचलेली आपण पाहतोय. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मॅचच्या सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने चालली आहे. हे चित्र काल सुद्धा आम्ही सकाळी पाहिलं होतं. चित्र असं होतं पण होत्याच नव्हतं झालं. ते चित्र विचित्र सुद्धा बनलं होतं याच मैदानावरती. अशाच सकाळच्या सत्रामध्ये सध्याच्या घडीला आता सुद्धा त्याच अपेक्षांचं ओझ या मॅच मध्ये निश्चितपणे असेल. चला फास्ट घ्या बघा. सध्या काही इकडे सगळे खेळाडू आले ते अजूनही सकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. जो जिंकणार तो सकाळपर्यंत राहणार आणि क्वालिफायच्या मॅच मध्ये सुद्धा भरपूर सारे जिंकण्याचे प्रयत्न निश्चितपणे केले जातील. आज रात्र घालवली या मैदानावरती स्वप्न असेल निश्चितपणे, पण एकाच टीमचं ते स्वप्न पूर्ण होईल. नागोडने बेलचे तरी नाही तर मग बांदेरे कळमजे संघाचं तरी. दोन्ही टीम मातब्बर आहेत. दोन्ही संघ हे मात्र अप्रतिम आहेत. त्या दर्जाचा खेळ करावा लागेल. बॉलिंग थोडी कमी पडतीये लो स्कोरिंगच्या मॅचेस मध्ये. प्रसाद यांना धावा थांबवाव्या लागतील. 3 बॉलला खर्च केला तर आतापर्यंत 6 धावा. हा पुढचा बॉल त्यावेळेला अडवा बाटणं लांबून खेळलाय. पुन्हा पटका मिडविकेच्या दिशेला फिल्डर त्या बॉल पर्यंत पोहोचतात. चांगली फील्ड बॉलची फेक. थोडी भरपूर घाई झाली होती. धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ होईल. सिंगलने मॅच बनणार आहे. सिंगलने हा सामना आरामामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जाईल. पण दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या ओव्हरला जर धावा थांबवल्या भरपूर साऱ्या तर मात्र मॅचला मजा येईल. त्यासाठी तिसरी ओव्हर आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा बाकी राहायला हव्या. काल 6 बॉल 7 झाल्या नाही किंवा 9 बॉल 3 झाल्या नाही. आता किती धावा होतील. त्यावेळेचा बॉल समोरच्या दिशेला पुढे जात असताना पाहायला मिळेल. अजून एक सिंगल. यश पारंगी आणि सुहास पवारचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉलला सिंगल कंटिन्युअसली चालू ठेवली आहे आणि त्या सिंगलनेच संघ मात्र हळूहळू का होईना विजयाच्या दिशेनं चाललाय की काय चित्र तसंच दिसतंय. या ओव्हरचा शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 16 धावा. मोठा फटका खेळायचा होता. व्हाईट बॉल लवंतर स्वरूपाचा चेंडू. रिव्ह्यूचा कॉल बॅटिंग टीमचा फिल्डिंग टीमचा रिव्ह्यूचा कॉल चेक केलं जाईल. व्हाईट बॉल आपण पाहत नक्की हा बॉल कशा पद्धतीचा हेच आपण पाहणार आहोत.
12 चेंडू आणि इथून पुढे सिच्युएशन बदलली आहे. 11ची गरज आहे. काल 12 बॉल मध्ये 9 हव्या होता आणि तो सामना रंगला होता. आता 12 बॉल मध्ये 11 बनवायच्या. जर या ओव्हरला या 11 डिपेंड झाला तर मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाण्याची शक्यता पुन्हा आहे. पण 11 बनला तर निश्चितपणे विजय होईल टीम नागोठणे बेलचेत. बघा पुन्हा मी लक्ष वेधेन दोन्ही टीमचे की तुम्हाला 6 बॉल मध्ये कंपल्सरी 11 बनवावा लागतील. कारण की चॅलेंज होतं 14 धावांचं ओव्हरच्या मागे. पण तुम्ही जर या 11 धावा सुद्धा बनवत नाहीये तर समोरच्या टीमला किंवा तुमच्या टोटल मधून तर 5 धावा मायनस होतील आणि समोरच्या टीमला गोलंदाजी करत असताना शेवटच्या ओव्हरसाठी लढा देण्यासाठी 5 धावा तिकडे त्यांना मिळतील. तर या ओव्हरला जर मॅच संपली नाही तर 5 धावा अजून वाढणार आहेत. मजा येईल. अमोल वाडवळ बॉलिंग साठी दाखल झाला. टीमचा कॅप्टन आहे. नेहमी अशा पद्धतीचे अमोलने कारनामे करून दाखवलेत. याही मॅच मध्ये तेच केलेलं आपल्याला पाहायला मिळेल का? यश पारंगे ऑन स्ट्राईक बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. महत्वाचा गोलंदाज अमोल. ऑन स्ट्राईक इटला सुहास पवार. काय शांत संयमी खेळतात. आजची रात्र सुहास पवार यांनी गाजवली. काल पवन केने त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर चंदन तलवार. पहिलाच बॉल ब्लॉक होल्डिंगचा चेंडू. यष्टी रक्षक तिकडे आहेत. सिंगल तर नक्की मिळेल. एक धाव मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 17. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी सिंगल डबल वरती भरपूर सारा चांगला विश्वास दाखवलाय आणि त्याच्यामध्ये अद्यापची सफलता सुद्धा मिळालेली पाहायला मिळेल. चला फास्ट खेळा. शक्यातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती सुहास पवार तुटून पडलेत आणि या मॅचची हवाच काढली आहे. हा षटकार जाऊया पुढच्या बॉलकडे. षटकार आल्यानंतर सामन्याची हवा काढली आहे. फुल टॉस बॉल न सामना फिनिश. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपण पाहतोय. टीम नागोठणे बेलचेत. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. आणि आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबाकडे जाणार आहोत. आणि